डोळा कोणाचा काळा, कोणाचा निळा, तर कोणाचा घारा. पण ह्या डोळ्यामध्ये हा रंग असतो तो आतल्या भावलीमुळे, आणि पुढे असतं ते पारदर्शक बुबुळ, जे रोपण करून बुबुळाचे आजार ज्यांना झालेले असतात आणि दृष्टी गेलेली असते त्यांना त्याचा फायदा होतो. नमस्कार, मी डॉक्टर समीर दातार. जनहित नेत्रमालाच्या आजच्या एपिसोडमध्ये मीच तुम्हाला सांगणार आहे नेत्रदान म्हणजे नेमकं काय, आणि मुलाखत घेतील श्री जयंत सहस्रबुद्धे. डॉक्टर साहेब, नेत्रदान म्हणजे नक्की काय? नेत्रदान म्हणजे डोळ्याचं पारदर्शक बुबुळ काढून दुसऱ्या रुग्णामध्ये ज्याचं बुबुळ अपारदर्शक झालेलं आहे ते नेत्ररोपण, आणि त्यासाठी मृत व्यक्तीमधनं जे आपण प्रोक्युअर करतो त्याला प्रोक्युअरमेंट म्हणतात, ते मृत व्यक्तीने केलेलं नेत्रदान. म्हणजे मृत्यूनंतर आपण जे डोळे काढतो बुबुळ बसवण्याकरता त्या प्रक्रियेला नेत्रदान असं म्हणतात. अवयवदानाच्या सगळ्या ह्याच्यातला तो हा एक भाग झाला. नेत्रदान करणारे जे इच्छुक असतात त्यांच्यासाठी काही एलिजिबिलिटी आहे का, काही पात्रता आहे का त्यांच्यासाठी? नेत्रदान मुख्यतः फक्त मृत्यूनंतर करता येतं. म्हणजे सर्व अवयवदानांमध्ये किडनी, हार्ट, लंग ह्या ज्या अवयव आहेत त्याला रुग्ण ब्रेन डेड लागतो. पण नेत्र आणि त्वचा ह्याच्याकरता कंप्लीट डेथ झाली असेल तरी आपण करू शकतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एलिजिबिलिटी जर तुम्ही विचारताय, ते अगदी 6 महिन्याच्या बाळापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत मृत्यूनंतर एव्हरीबडी इज एलिजिबल. महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की नातेवाईकांनी मृत्यूनंतर नेत्रपिढीला फोन करणे हे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नेत्रदानाची इच्छा असेल पण फॉर्म भरायचा आहे असं काही आहे का? फार चांगला मुद्दा काढलात. फॉर्म भरलाच गेला पाहिजे असं काही नाही. आता पूर्वीच्या काळी नेत्रदानाचा अवेअरनेस वाढवावा, जनजागृती व्हावी म्हणून फॉर्म भरून घेत असत. आत्ताही घेतात. फॉर्म भरण्यामध्ये तसं प्रॉब्लेम काही नाही. परंतु उदाहरण एक तुम्हाला मी सांगतो. आता समजा मी फॉर्म भरला आणि माझा फॉर्म मी एखाद्या नेत्रपेढीमध्ये जमा केला. साधारण ॲव्हरेज लाईफस्पॅन जर काढला भारतातला, तर माझं आजचं वय बघता माझा मृत्यू यायला कमीत कमी 20-30 वर्ष आहेत. 20-30 वर्षानंतर मी पुण्याच्या एका नेत्रपेढीमध्ये माझा फॉर्म भरून दिलेला आहे. 20-30 वर्षानंतर मी जगात कुठे असेन, माझा मृत्यू कुठे होईल, त्यावेळेला हा फॉर्म कोणी उलटा ट्रेस करणार आहे का, हे लॉजिस्टिक्स इश्यू त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे आम्ही आता प्रथमतः लोकांना काय सांगतो की फॉर्म भरण्यापेक्षा तुमची इच्छा घरच्यांसमोर व्यक्त करा. म्हणजे मी समजा घरी सारखं म्हणत राहिलो की बाबा मला अवयवदान करायचं आहे, मला नेत्रदान करायचं आहे, त्याबद्दलची काही माहितीपत्रकं असतात, फलकं असतात, ते मी समजा घरी लावून ठेवली. किंवा आजकाल जे फॉर्म भरतात त्यांना आम्ही एक सर्टिफिकेट देतो, प्लेज कार्ड, जे त्यांनी घरी लावून ठेवणं अपेक्षित असतं. म्हणजे नातेवाईकांना कळेल. याच्या मागची भूमिका अशी की माझा जेव्हा मृत्यू होईल त्यावेळेला माझ्या नातेवाईकांना कळेल की माझी इच्छा होती आणि ते नेत्रपिढीला फोन करतील. कारण माझी इच्छा जरी असली पण नेत्रपिढीला फोन गेला नाही तर माझं नेत्रदान होऊच शकणार नाही. पण असं समजा एखाद्या इच्छुक व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरलाय, त्याची इच्छा आहे करायची, पण त्याच्या मृत्यूनंतर समजा त्याच्या नातेवाईकांनी काही ऑब्जेक्शन घेतलं, तर असे काही प्रकार घडतात ना. मी म्हटलं तसं की मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त करणे हा एक भाग झाला, मृत व्यक्तीने फॉर्म भरला असणे एक भाग झाला, मृत व्यक्तीने इच्छा नसणं हा एक भाग झाला. म्हणजे उलटंही होतं. मृत व्यक्ती मृत्यूच्या आधी त्याची इच्छा व्यक्त केली असेल, फॉर्म भरला असेल, पण मृत्यूनंतर नातेवाईकांना नेत्रदान करायचं नसेल तर नेत्रदान होतही नाही. आणि एखाद्याने इच्छा कधीच व्यक्त केली नसेल, फॉर्मही भरला नसेल, परंतु मृत्यूनंतर नातेवाईकांना वाटलं की आपण नेत्रदान केलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये होतं काय, दुर्दैवी मृत्यू झाला की त्या माणसाची बॉडी होते. म्हणजे आता समीरचा मृत्यू झाला की समीरची बॉडी होईल. म्हणजे अस्तित्व आणि त्या बॉडीची लिगल मालकी ही नातेवाईकांची असते. म्हणून नातेवाईकांची सही असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या संमतीशिवाय काही होत नाही. त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही समुपदेशक व्हा. म्हणजे मी आज फॉर्म भरण्यापेक्षा माझ्या आसपास जर कोणाचा मृत्यू झाला तर मी समुपदेशक होणे, इतर नातेवाईकांना हे करायला प्रवृत्त करणे, नेत्रपेढीला फोन करणे, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नेत्रदानाची प्रक्रिया जर तुम्ही बघितली तर ती साधारण 15 ते 20 मिनिटाची आपण धरू. म्हणजे नेत्रपेढीला फोन केल्यानंतर ट्रॅफिकमुळे काय जो वेळ लागेल, अर्धा-पाऊण तास धरू आपण. पण नेत्रपेढीला फोन जाणं हे मधल्या 3-5 तासात व्हायला लागतं. कारण मृत्यूनंतर 3-5 तास जर गेले तर मग त्या टिश्यूची व्हायबिलिटी कमी होते. आणि जनरली मृत्यू झाल्यानंतर
सगळे दुःखात असतात. तो प्रसंग साहजिकच आनंदाचा नसतो. त्यामुळे लोकांच्या मनात ह्या गोष्टी येणं हे त्यावेळेला खूप संवेदनशील असतं. आणि नातेवाईक तुम्ही मगाशी म्हटलं तसं नाही म्हणणारेही असतात. अशी खूप उदाहरणं आहेत की आपण देऊ शकतो की जिथं नातेवाईकांनी नेत्रदान नाही केलं. पण तसं न व्हायला आम्ही सांगतो की आपण समुपदेशक होणं आणि हे प्रवृत्त करणं जास्त महत्त्वाचं. नेत्रदानाची प्रक्रिया आणि त्याला लागणारा वेळ तुम्ही सांगत होता, एक्झॅक्टली काय करतात नेत्रदानामध्ये? एक्झॅक्टली आता मृत्यूनंतर मी म्हटलं तसं एक 6 तासाचा विंडो आपल्याकडे असतो, विच इज द मोस्ट व्हायबल विंडो. त्यावेळेला कन्सिडरिंग की तुम्ही समुपदेशक झालाय, तुम्ही लोकांना प्रवृत्त केले आणि नेत्रदानाची प्रक्रिया करायचं ठरलंय, तर सर्वप्रथम POSEYE.org या पुणे ऑफ्थॅल्मिक सोसायटीच्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या एरियातल्या नेत्रपेढ्यांचे नंबर्स मिळतील. तर तुमच्या घराजवळ जी कुठली नेत्रपेढी आहे त्यांना फोन करणे आणि त्यांना सांगणे की असं असं इथं नेत्रदानाला यायचं आहे. फॉर्म म्हणजे डेथ सर्टिफिकेट जे लागतं ते असणं फार महत्त्वाचं आहे, कारण अदरवाईज कायदेशीररित्या नेत्रदानाची प्रक्रिया पार पडू शकत नाही. दुसरं, नेत्रपेढीचे लोक येईपर्यंत मृत व्यक्तीचे पापण्या बंद करणे, त्याच्या बंद पापण्यांवर ओल्या कापडाच्या गड्या ठेवणे, उघड्या पापण्यांवर नाही, बंद पापण्यांवर ओल्या कापडाच्या गड्या ठेवणे, शक्यतो पंखे अगदीच त्याच्यावर असतील तर बंद करणे. यांनी काय होतं, तो आतला टिश्यू जो असतो म्हणजे डोळा किंवा त्याचं बुबुळ ते जास्त वायबल राहतं आणि मग ते रुग्णावरती बसायला त्याचा चांगला फायदा होतो. आणि मग नेत्रपेढीचे लोक आले की एक 20-25 मिनटं साधारण किंवा अर्धा तास लागू शकतो. आणि ही प्रक्रिया पार पडली की दुसरा गैरसमज लोकांच्या मनात असतो की चेहऱ्याला विद्रुपता येईल का, तर चेहऱ्याला विद्रुपता येत नाही. काही काही ठिकाणी अख्खे डोळे प्रोक्युअर केले जातात, काही काही ठिकाणी फक्त बुबुळाचा भाग काढला जातो. पण काहीही जरी असलं तरी पापण्या बंद करून शिवून ते दिसताना बाहेरून असं कळत पण नाही की नेत्रदान केलेलं आहे आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं आभाराचं. अशा नेत्रदानामधनं जे नेत्रपेढीमध्ये डोळे येतात त्याचा फायदा एक्झॅक्टली कोणाकोणाला होतो? नेत्रदानातनं जे डोळे मिळतात आणि ते बुबुळ जे आपण बसवतो ते ज्यांचं बुबुळ खराब आहे त्यांनाच त्याचा फायदा होतो. आता बुबुळाचे विकार समजा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कॉर्नियल टिश्यू, बुबुळ मी म्हटलं तसं समोरचा पारदर्शक भाग ज्याला रंग आतल्या भावलीमुळे येतो. मग कोणाचे काळे असतील, कोणाचे घारे असतील, कोणाचे भुरे असतील, तर तो पारदर्शक भाग जो असतो तो अपारदर्शक ज्यांचा होतो. मग त्याच्यामध्ये शेतात काम करणारे लोक ज्यांना इंजुरीज होतात, इन्फेक्शन होतात, काही कारणांनी इन्फेक्शन बरं झाल्यानंतर तिथं पांढरी टीक राहते, कारण तो पारदर्शक भाग खराब झाला की तो अपारदर्शक होतो आणि तो अपारदर्शक होतो म्हणजे तिथं पांढरी टीक पडते, म्हणजे तिथं टीक पडणं किंवा फुल पडणं असंही म्हणतात. केमिकल इंजुरीज, फटाक्यांमुळे झालेल्या इंजुरीज, चुना, ॲक्सिडेंट्स, ह्या सगळ्या गोष्टीमुळे, किंवा मी म्हटलं तसं डिस्ट्रोफीज असतात. डिस्ट्रोफीज म्हणजे काही जेनेटिक कंडिशन असतात ज्याच्यामध्ये बुबुळाची वाढ नीट झालेली नसते किंवा बुबुळावरती जन्मतः पांढरी टीक असते, किंवा स्टेमसेल इंजुरी काही कारणाने झाली असेल तर त्याच्यावर वेल चढून बुबुळ पांढरं पडतं. तर हे सगळे जे बुबुळाचे विकार आहेत ज्याच्यामध्ये फक्त रुग्णाचं बुबुळ अपारदर्शक झालेलं असतं त्यांना याचा फायदा होतो. सो नेत्रपेढीमध्ये जेव्हा डोळे येतात त्यावेळेला ते स्टोरेज मीडियममधनं येतात आणि ते MK मीडियम नावाचं एक मीडियम आहे, किंवा आता आजकाल कॉर्निसॉल नावाचं मीडियम आपण वापरतो ज्याच्यामध्ये ते बुबुळ 15 दिवसापर्यंत आपण स्टोअर करतो. आपल्याकडे वेटिंग लिस्ट असते, एक असते ऑप्टिकल वेटिंग लिस्ट आणि एक असते थेरापेटिक वेटिंग लिस्ट. ही रुग्णांची वेटिंग लिस्ट असते, म्हणजे जेव्हा दवाखान्यामध्ये पेशंट येतो तो त्याचं नाव डॉक्टर ठरवतात की बाबा आता ह्याला नेत्ररोपणाची गरज आहे, मग त्याचं नाव त्या वेटिंग लिस्टमध्ये जातं. प्रायोरिटी नक्की या सगळ्या लोकांपैकी कोणाला दिली जाते आणि ते कोण ठरवतं? थेरापेटिकच्या लोकांना जास्त प्रायोरिटी दिली जाते, ज्यांचं बुबुळ वितळायला लागलेलं आहे, मग ते केमिकल इंजुरी असेल, ज्यांना इन्फेक्शन झालं आहे, ज्यांचा डोळा वाचवायचा आहे, कारण डोळा वाचला तर पुढची दृष्टी मिळू शकते, तर यांना प्रायोरिटीवर घेतलं जातं. आणि पुढची मी म्हटलं तसं ऑप्टिकल लिस्ट असते, ज्यांना ठीक आहे, जे थांबू शकतात, ती इलेक्टिव्ह सर्जरी असते. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा बुबुळ मिळतं आणि ते आपण नेत्रपेढीमध्ये किंवा आय बँकमध्ये स्टोअर करतो मीडियममध्ये, साधारण पुढच्या 5-7 दिवसात ते वापरलेलं बरं, कारण जरी ते 15 दिवस स्टोरेज मीडियममध्ये राहत असेल तरी लवकरात लवकर ते वापरलं जाणं हे महत्त्वाचं आहे. जसं नेत्रदान करताना समुपदेशक होऊन आपण नातेवाईकांना प्रवृत्त करून नेत्रदान घडवतो, तसंच थोडंसं मी या ठिकाणी हे सांगेन की रुग्णांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की ज्याला ते मिळणार आहे त्यांनी सुद्धा दिवाळी दसरा असला पण नेत्रदान झालं असेल तर जाऊन ते ऑपरेशन करून घ्यावं. कारण जसं तुम्ही म्हटलात की नातेवाईक नेत्रदान करायला आडकाठी घालतात का, तर हो,
पण कधी कधी रुग्णसुद्धा म्हणतात की आता आमच्याकडे दिवाळी आहे, मग आज नको ऑपरेशन करायला. पण मी म्हटलं तसं नेत्र मिळाल्यानंतर जितके लवकर हां, करतील तेवढं चांगलं आहे. तर ते सुद्धा थोडंसं नातेवाईकांनीही काळजी घ्या की नेत्रदान जास्तीत जास्त करू, पण रुग्णांनीही जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनी हे पाळलं पाहिजे की जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही करून घेऊ. जन्मापासून जी लोक अंध असतात ती या लिस्टमध्ये असतात का, किंवा त्यांना अशा प्रकारचे डोळे देता येऊ शकतात का? हो, त्यांना देता येऊ शकतात, पण त्याच्यामध्ये इश्यू एवढाच असतो की जन्मतः जे आंधळे असतात त्यांना साधारण आपण 6 महिने वर्षानंतर ही ऑपरेशन्स करतो. पण त्यांचे डोळे वाढत्या वयात म्हणजे वाढत्या एजमध्ये असल्यामुळे जन्मापासनं त्यांच्या डोळ्याची क्षमता कमी झालेली असते, कारण त्यांना दिसत नसतं, बुबुळ अपारदर्शक असल्यामुळे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या पिडियाट्रिक एज ग्रुप जो आपण म्हणतो त्यांना नेत्रदान केल्यानंतर रिजेक्शनचे चान्सेस जास्त असतात. पण मग रिजेक्शन म्हणजे? हां, रिजेक्शन म्हणजे आता हा नेत्र हा दुसऱ्याचा अवयव आहे, म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातला नेत्र आपण जो वापरतो, जसं जसं किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, तसंच आय ट्रान्सप्लांट आहे, कॉर्नियल ट्रान्सप्लांट आहे. त्यामुळे दुसऱ्याचा अवयव आपल्या शरीरामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करू शकते किंवा रिजेक्ट करू शकते. आता किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट्सपेक्षा कॉर्नियल ट्रान्सप्लांट्सचं रिजेक्शन रेट खूप कमी आहे. त्याचं कारण कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नाही आहेत, त्यामुळे त्याचा आउटकम जास्त फेवरेबल असतो ॲज कम्पेअर्ड टू लिव्हर किडनी. परंतु लहान मुलांच्यात काय होतं, मोठ्या माणसांच्या तुलनेमध्ये लहान मुलांच्यात रिजेक्शन्स जास्त होतात. त्यामुळे समजा आपण 2 वर्षाच्या मुलाचं नेत्ररोपण केलं, म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांट केलं, तर एक तर त्याला रिजेक्शनची रिस्क जास्त असते. ऑलरेडी त्याला 1.5-2 वर्ष दिसत नसतं, नजर आणि डोळा कमकुवत झालेला असतो. आपण नेत्रदान केलं, त्याला दिसू लागलं आणि रिजेक्शन परत आलं तर त्याला परत त्याची दृष्टी कमी होते. त्यामुळे हा फार नाजूक भाग पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट्समध्ये येतो. भारतासारख्या ठिकाणी आकडेवारीचा जर विचार केला तर किती लोकांना अशा प्रकारच्या नेत्रदानामधनं मिळणाऱ्या डोळ्यांची गरज आहे? आता आपण सरासरी विचार केला तर साधारणतः एक्स अमाऊंट जर धरली की भारतामध्ये, मी मगाशी म्हटलं होतं ज्यांचं नेत्र बुबुळ खराब आहे ते ह्याच्यामध्ये येतात कॉर्नियल ब्लाइंडनेस, तर एक्स अमाऊंट जर धरली तर आपल्यामध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेसच्या पेशंटमध्ये साधारण 40-50 हजाराची वाढ दरवर्षी होते आणि 40-50 हजार नेत्र मिळतात भारतात अख्ख्या. त्यामुळे होतं आहे काय, 40-50 हजार नेत्र हे 40-50 हजार वाढलेल्या लोकांना लागू पडतं आहे. पण जो बॅकलॉग आहे एक्स अमाऊंट त्याला आपण टॅकल करत नाही. त्यामुळे जितकं नेत्रदान होतं आहे आणि जेवढी गरज आहे आता ते मॅच होते. आपल्याला ह्याच्या पुढं जवळजवळ 50-70% गेलं तर हळूहळू हा बॅकलॉग भरून निघेल. म्हणून आजच्या डेटला नेत्रदान जास्त होणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही आता सांगितलं की मिळालेल्या डोळ्याचा कोणाकोणाला उपयोग होतो, पण मी असं ऐकलं की एक डोळा 3 जणांना वापरला जाऊ शकतो? हो, एक डोळा 3 जणांना वापरला जाऊ शकतो. पूर्वी कसं होतं, पूर्वी जे बुबुळ मिळायचं त्याला पेनिट्रेटिंग केराटोप्लास्टी नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे अख्खंच्या अख्खं बुबुळ दुसऱ्याला बसवायचं, म्हणजे एक डोळा एकाला बसायचा. आता ओव्हर द इयर्स त्याच्यामध्ये ॲडव्हान्सेस झालेले आहेत. ह्या बुबुळाच्या लेयर्स असतात, एक सगळ्यात आतली लेअर, एक मधली आणि बाहेरची लेअर. तर ह्या 2 लेयर्स आपण गरजेप्रमाणे 2 वेगळ्या वेगळ्या रुग्णांना बसवू शकतो. म्हणजे काही लोकांचे आजार बुबुळाचे जे असतात त्यांना फक्त त्यांचा आतला लेअर खराब असतो की ज्याच्यामुळे ते बुबुळ अपारदर्शक होत असतं. त्यामुळे त्यांना अख्खं बुबुळ बदलायची गरज नसते, त्यांना फक्त आतला लेअर जरी बदलला तरी काम होतं. काही काही रुग्ण असे असतात इन्फेक्शनमुळे ज्यांना त्रास झालेला असतो, त्यांना टीक पडलेली असते, ती फक्त बुबुळाच्या वरच्या लेअरमध्ये असते. सो त्यांना आतला लेअर बदलायची गरज नसते, त्यांना फक्त वरचा लेअर बदलू शकतो. त्यामुळे एका बुबुळाचा आतला लेअर एका रुग्णाला, बाहेरचा लेअर एका रुग्णाला आपण बसवू शकतो. आणि बुबुळाच्या भोवती स्टेम सेल्स नावाचा प्रकार असतो, जे बुबुळाला पारदर्शक ठेवायला कारणीभूत असतात जिवंत डोळ्यामध्ये. तेव्हा मृत्यूनंतर जो आपल्याला डोळे मिळतात त्यातल्या स्टेम सेल्ससुद्धा, त्याला कॅडॅव्हरिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतात, ते सुद्धा आपण अशा गरजू पेशंटना, म्हणजे ज्यांना केमिकल इंजुरीज, चुना, फटाके याच्यामुळे जे इंजुरीज होतात त्यांना त्या स्टेम सेल्सही वापरू शकतो. सो हो, एका प्रकारे एक डोळा आपण तिघांना नक्कीच वापरू शकतो. तर असं मंडळी, या चर्चासत्रामध्ये डॉक्टर लतार यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर तुम्ही स्वतः समुपदेशक म्हणून मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढीला फोन करून त्यांना कळवून नेत्रदान हे सुरळीत होईल याची खात्री करून घ्या. या विषयावर डॉक्टर दातार यांनी स्वतः दृष्टिकोन या नावाचा लघुपट बनवलेला आहे. यूट्यूबवर हा लघुपट नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये या नोटवर इथेच थांबू. धन्यवाद.